नमस्कार, आज मी तुम्हाला शेजवान राईस कसा करायचा ते सांगणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे शेजवान चटणी, टोमॅटो केचप, तेल, भात म्हणजे शिजवलेला भात घ्यायचा आहे, थोडी मटार, शिजवलेला बटाटा, जिरे आणि चवीपुरतं मीठ। तर मी ह्यामध्ये शेजवान चटणी कशी करायची त्याचा व्हिडिओ दाखवलेला आहे, टोमॅटो केचप कसं करायचं ते सांगितलेलं आहे, त्याचप्रमाणे भात कसा शिजवायचा ते पण दाखवलेलं आहे। तर आपण शेजवान राईस हा करून घेऊयात। तर आता मी तेल जे आहे ते तापायला ठेवलेलं आहे, भात हा मोकळा करून घेऊयात। भात हा मोकळा करून घेऊयात आणि त्यामध्ये मीठ आणि शिजवलेले मटार आणि शिजवलेले बटाटे जे आहेत ते आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊयात। तर आता हा जो भात आहे, भातामध्ये आपण हे मटार आणि बटाटे आहेत ते मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे, आपण त्यामध्ये जिरे टाकून घेऊयात। जिरे, कांदा जो आहे तो आता चांगला परतू द्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण नंतर जो भात आहे तो टाकून घेऊयात। घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण शेजवान चटणी जी केलेली आहे ते टाकून घेऊयात। आणि कोणाकडे टोमॅटो केचप जर नसला तर 1-2 टोमॅटो मिक्सरमधून काढून त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकायची आणि त्यामध्ये साखर किंवा गूळ हे आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे। तर आता मी टोमॅटो शेजवान चटणी टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि लगेच टोमॅटो केचप जे आहे ते आपण त्यामध्ये टाकून घेऊयात आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात। मध्ये चटणी तिखट कसं लागतं त्याप्रमाणे आपण चटणी टाकायची आहे। जर तिखट जास्त लागत असेल तर चटणी तेलात टाकून आणखी वरून पण टाकली तरी चालते। तर अशा प्रकारे शेजवान राईस हा तयार झालेला आहे। आहे गरमागरम शेजवान राईस। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा। धन्यवाद।